तर ज्या अमिनो ऍसिडच्या प्रॉपर्टीज आहेत तर त्या सिक्वेन्स आणि कन्फिगरेशन जे आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. आता ते बघा, वेगवेगळे अमिनो ऍसिड जे आहेत, व्हेरिएशन इन अमिनो ऍसिड ते कशावरती डिपेंड आहे? वेगवेगळ्या साईड ग्रुप बदलले, आर ग्रुप जर बदलला तर अमिनो ऍसिड काय होत असतो? बदलत असतो. आता बघा, खूप इम्पॉर्टंट आहे जे मी तुम्हाला शिकवतोय. इथे बघा, तर अमिनो ऍसिड जो आहे तो क्लासिफाईड केलेला आहे ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ कार्बोक्सिलिक ग्रुप आणि अमायनो ग्रुप. सिंपल, ठीक आहे. ऍसिडिक जे अमायनो ऍसिड असतात ना, ध्यानात ठेवायचं, त्यांच्यामध्ये एक अमायनो ग्रुप असेल आणि एकापेक्षा जास्त कार्बोक्सिलिक ग्रुप असतात. तर अशा अमायनो ऍसिडला आपण काय म्हणतो? ऍसिडिक अमायनो ऍसिड म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल, आता इथे बघा, ठीक आहे. एक अमायनो ग्रुप आहे, एकापेक्षा जास्त काय आहेत? कार्बोक्सिलिक ग्रुप आहेत. म्हणजे आपण जर आता एक असं जर ड्रॉ केलं, मी तुम्हाला एक सॅम्पल दाखवतो, ठीक आहे. पुढच्या मध्ये एक सॅम्पल. इथं बघा, ऍसिडिक अमिनो ऍसिडचे एक सॅम्पल काय आहे? एक आहे एस्पार्टिक ऍसिड आणि दुसरा आहे ग्लुटामिक ऍसिड. हे बघा, अमायनो ऍसिडचे एक्झाम्पल आहे, ठीक आहे. तुम्हाला आठवतं का? ॲलेनाइन, एस्परजाइन, एस्पार्टिक ऍसिड, सिस्टीन, सेरीन, टायरोसिन, प्रोलिन, ग्लायसिन, ग्लुटामाइन, ग्लुटामिक ऍसिड. बघा, हे जे येतात ते नॉन इसेन्शियल मध्ये येतात. एस्पार्टिक ऍसिड, ग्लुटामिक ऍसिड, नावामध्येच ऍसिड आहे. त्याच्यामुळं समजून घ्यायला खूप सोपं आहे. जर नाही राहिलं ध्यानामध्ये तर ध्यानात ठेवा. ए फॉर डॉक्टर अक्षय, जे फॉर हाडगे. सिंपल. याच्यामध्ये बघा बरं, एक NH2 ग्रुप आहे, यस. एक COOH आहे, यस. आणखीन एक COOH आहे, तुम्ही पाहू शकता, हा आर ग्रुप आहे. आर ग्रुप, आर ग्रुप. स्ट्रक्चर ध्यानात ठेवण्याची गरज नाही. NH2, COOH, नंतर तुम्ही इथं पाहू शकताय, येस. हा फरक आहे ऍस्पार्टिक मध्ये आणि ग्लुटामिक मध्ये. ग्लुटामिक मध्ये CH2CH2COOH आणि इथं काय फक्त CH2COOH असं आहे. दोन एक्झाम्पल राहतील का तुम्हाला ध्यानामध्ये? ऍस्पार्टिक आणि ग्लुटामिक ऍसिड. यस. येस येस सर. सर. ओके. आता बेसिकचे एक्झाम्पल बघा, ठीक आहे. बेसिकचे एक्झाम्पल काय? जेव्हा स्ट्रक्चर मध्ये तुमच्यासाठी इथं एक स्ट्रक्चर दाखवतोय मी. NH2 आहे, COOH आहे, H आहे, हे बेसिक झालं. हा व्हेरिएबल आर ग्रुप आहे. याच्यामध्ये पहा, CH2 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 आणि नंतर शेवटी NH2 आलं. तर ते इज अ स्ट्रक्चर ऑफ लायसिन, ठीक आहे. लायसिनचं स्ट्रक्चर आहे. तर याच्यामध्ये बघा, दोन NH2 ग्रुप आहे आणि एक COOH आहे. याचा अर्थ काय? तर तुम्ही पाहू शकता याच्यावरती नेट चार्ज जर पाहिला आपण, तर नेट चार्ज कसा असणार याच्यावरती? पॉझिटिव्ह असणार आहे. नेट चार्ज इज पॉझिटिव्ह, ठीक आहे. येस. सो हा, तुम्हाला सांगा बरं, ऍक्च्युली कॅथोडकडे कोणता चार्ज असतो सांगा बरं? कॅथोड हा जो इलेक्ट्रोड आहे याच्यामध्ये कोणता चार्ज प्रेझेंट असतो? पॉझिटिव्ह. कॅथोडकडे पॉझिटिव्ह असतो. ओके, मग ऍनोडकडे कोणता चार्ज प्रेझेंट असतो? निगेटिव्ह. ओके, मग ऍनोडकडे कोणता आयन अट्रॅक्ट केला जातो? कॅटायन की एनायन? एनोड कडे कॅटायन. ऍनोडकडे कॅटायन. ओके, कॅथोडकडे कोणता अट्रॅक्ट केला जातो मग? एनायन. ओके, सो आय जस्ट वॉन्टेड टू कन्फर्म इट, ठीक आहे. तुमच्या माहितीसाठी किंवा माझ्या माहितीसाठी मी जस्ट कन्फर्म करू इच्छितो. ठीक 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 ठीक. कॅथोड, एनोड. Anode and cathodes are two type of electrode. An anode is an electrode which is polarized. Current enters out the circuit. Tin, 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 tin. Cathode is considered as negative because yes. तर तुम्ही इथं पाहू शकताय बरं व्यवस्थित. इथे बघा, कॅथोड जो असतो ना त्याच्याकडे इथे बघा, जसं तू बोलली ना तर तेजोल, कॅथोडकडे निगेटिव्ह चार्ज असतो, ॲनोडकडे पॉझिटिव्ह चार्ज असतो. ठीक आहे, ॲनोडकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे तेव्हा ॲनोडकडे ॲनायन अट्रॅक्ट होत असतं आणि कॅथोडकडे कॅटायन अट्रॅक्ट होत असतो. हे सगळ्यांनी ध्यानात ठेवा. कॅथोडकडे कॅटायन अट्रॅक्ट होईल म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज अट्रॅक्ट होतो. ॲनोडकडे निगेटिव्ह चार्ज म्हणजे ॲनायन अट्रॅक्ट होतो.
तर anode मध्ये पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि कॅथोड मध्ये निगेटिव्ह चार्ज असतो. ठीक आहे तेजल. हो सर, झालं कन्फ्युजन क्लिअर. हा, तर कन्फ्युजन नका करू. मला तरी वाटलंच होतं की, आणि सो आय वॉज शुअर, बट कारण की तुम्ही हुशार आहेत त्याच्यामुळे मी रिचेक केलं. तुमच्यामुळे माझा परत कॉन्फिडन्स जो आहे तो वाढला. ठीक आहे, थँक्यू तेजल. तुमच्यामुळे माझ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या. ओके. सो आता येते बघा, आपण किती एक्झाम्पल पाहिले. ऍसिडिक अमायनो ऍसिडचे एक्झाम्पल काय सांगा बरं. ऍस्पार्टिक ऍसिड, त्याच्यानंतर ग्लुटामिक ऍसिड. ठीक आहे, दोन झाले. त्याच्यानंतर बेसिक अमायनो ऍसिडचे एक्झाम्पल किती आहेत, तीन. कोण कोण आहे, हिस्टिडाईन, ॲर्जिनाईन आणि लायसिन. त्याच्यापैकी हे दोन ध्यानात ठेवा बरं का. आर्जिनाईन आणि लायसिन व्हेरी इम्पॉर्टंट, ते तुम्हाला ध्यानात ठेवायचे. यू हॅव टू रिमेंबर इट. अच्छा, यासाठी ट्रिक द्यायला पाहिजे ना, ठीक आहे. कारण ट्रिक शिवाय तर आपण पुढे जात नाही कधी. इथं बघा, अक्षय घाडगे तर येऊन गेले. मला सांगा, अक्षय घाडगे टीचर आहेत की स्टुडंट स्टुडंट आहे, बोला कोण आहे. टीचर आहे. जर स्टुडंट जर इन केस तुमच्यासारखा नसला, तर त्या टीचरचे काय होत असतील सांगा बरं. तुम्ही विचार करा काय होत असतील. ते टीचरचे होत काय असतील विचार करा तुम्ही. हाल. अरे वा हे तर बरोबर कळलं. तर त्याच्यावरून आपण ध्यानात ठेवू शकतो, हिस्टिडाईन, आर्जिनाईन अँड लायसिन. हे तीन असे अमिनो ऍसिड आहेत जे कसे आहेत, अल्कलाईन आहेत. ठीक आहे. मग बाकीचे कोणते आहेत, बाकीचे सगळे कसे आहेत, न्यूट्रल आहेत. न्यूट्रल म्हणजे कोणते, टोटल 20 होते, 2 आणि 3 5 गेले, खाली किती राहिले, 15. ओके. मग झालं काय, दे हॅव वन अमायनो ऍसिड अँड वन कार्बोक्सिलिक ग्रुप. त्याच्यामुळे त्यांची कोणत्याही इलेक्ट्रिक फील्डकडे मुवमेंट होत नाही. हे आपण पाहिलं. आता बघा, काही अमायनो ऍसिड बद्दल स्पेशल पॉइंट मी तुम्हाला सांगतो काही. ठीक आहे. तर मी तुम्हाला काय करतो, सांगतो. टी टी पी हे ध्यानात ठेवा. टी टी पी. हे टी टी पी काय आहे, ते मी तुम्हाला सांगतो. इथंच येईल पुढं, हे काय इथं टी टी पी. हे टी टी पी ध्यानात ठेवा. काय टी टी पी. टी टी पी असे अमायनो ऍसिड आहे ज्यांचा जो आर ग्रुप आहे ना, आर ग्रुप, त्या आर ग्रुप मध्ये बेन्झिन रिंग आहे, बेन्झिन रिंग. ध्यानात ठेवा बरं का, टी टी पी. टी टी पी दे आर aromatic amino acid. Why? Because they have benzene ring in their structure. हे बघा, हे एनसीआरटी मध्ये नाही, दिस नॉट देअर. तुमच्या 12th जी इंग्लिश सीबीएसई एनसीआरटी आहे, ते 12th एनसीआरटीचं बायोमॉलिक्युल चॅप्टर ओपन करा. त्यामध्ये तुम्हाला याचे स्ट्रक्चर भेटतील. आहेत का, तुम्ही चेक केलंय का तुम्ही हा बायोमॉलिक्युल चॅप्टर. येस, 12th एनसीआरटी मध्ये बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर मला सांगा, ग्लायसिन काय होता बरं, सिम्पलेस्ट अमायनो ऍसिड होता. पण ट्रिप्टोफॅन जो आहे ना बाळांनो, हा मोस्ट कॉम्प्लेक्स अमायनो ऍसिड, मोस्ट कॉम्प्लेक्स. ठीक आहे. हे एनसीआरटीच्या बाहेरचं मी का शिकवतोय, फक्त एवढंच की याच्यावरती PYQ आलेले होते आणि थोडंसं माहिती असायला पाहिजे, त्यामुळे शिकवतो मी. आपण काय याच्यावरती जास्त टाइम स्पेंड नाही करणार. ओके. आता थोडंसं ट्रिप्टोफॅन बद्दल बोलूया. काय ट्रिप्टोफॅन, हा जो आहे तो मोस्ट कॉम्प्लेक्स अमायनो ऍसिड आहे, जगाला माहिती आहे. आपण काय केलं होतं माहिती आहे का, प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट हा एक चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये ना आपण इंडोल ऍसिटिक ऍसिडला स्टडी करतो. सो इंडोल 3 ऍसिटिक ऍसिड काय आहे बरं, सांगा बरं कोण आहे इंडोल 3 ऍसिटिक ऍसिड, सांगा बरं कोणता हॉर्मोन आहे. यस, तो कोण आहे, ऑक्सिन आहे, सायटोकानिन आहे, जिबरलिन आहे, ऍब्सिसिक ऍसिड आहे, इथिलिन आहे, कोण आहेत. ऑक्सिन. यस, ऑक्सिन आहे. नॅचरल ऑक्सिन की सिंथेटिक ऑक्सिन. सो इट इज अ नॅचरल ऑक्सिन. ठीक आहे. सिंथेटिक. नाही, नॅचरल. IAA इज अ ओके सर. नॅचरल. तर हा जो IAA आहे ना, जर आपल्याला जर विचारलं की हा जो IAA जो आहे इंडोल 3 ऍसिटिक ऍसिड, त्याचा प्रिकर्सर कोण आहे. प्रिकर्सर म्हणजे हा कशापासून तयार झालेला आहे.
तर आन्सर द्यायचा. सो दिस IAA इज सिंथेसाइज्ड फ्रॉम ट्रिप्टोफॅन. सो दोन गोष्टी लागतात, झिंक प्लस प्लस आणि ट्रिप्टोफान. ह्या दोन गोष्टी लागतात जर तुम्हाला IAA म्हणजे ऑक्सिन जर बनवायचं असेल तर. क्लिअर तुम्हाला? येस सर. येस सर. ओके. त्याच्यानंतर टायरोसिन आहे ना, भरपूर वेळेस तुम्ही पाहू शकताय केमिकल कोऑर्डिनेशन इंटिग्रेशन मध्ये मेलॅनिन पिगमेंट बनवण्यासाठी, थायरॉक्सिन हॉर्मोन बनवण्यासाठी. जसं तुम्ही थायरॉक्सिन हॉर्मोन मध्ये असं पाहिलं नसेल ना, T3 हॉर्मोन, T4 हॉर्मोन, टेट्राआयडोथायरोनिन, टेट्राआयडोथायरोनिन, ट्रायआयडोथायरोनिन, T3 T4. असं कधी नाव ऐकलं का तुम्ही? हो सर. हा. तर येस सर. तर जो टेट्रा आयडोथायरोनिन आहे ना, तो थायरोनिन हा शब्द आलेला आहे टायरोसिन पासून. हे ध्यानात ठेवा तुम्ही. ॲड्रेनलाईन, त्याच्यानंतर नॉर ॲड्रेनलाईन, हे सगळे जे हॉर्मोन्स आहेत त्याच्यामध्ये टायरोसिनचा खूप महत्वाचा रोल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोलिन हा एक अमायनो ऍसिड आहे, पण तो अमायनो ऍसिड मध्ये आहे ना, NH2 च्या ऐवजी आहे ना इम्युनो ग्रुप प्रेझेंट असतो. ठीक आहे. हे आपल्या NCERT मध्ये नाही, ध्यानात नाही ठेवलं तरी चालेल. आता हा खूप इम्पॉर्टंट आहे, PIMP. तुम्हाला कधी कधी नाव विचारलं जाईल, टेल टू नेम्स ऑफ अमायनो ऍसिड इन विच सल्फर इज प्रेझेंट, किंवा सल्फर कंटेनिंग अमायनो ऍसिड कोणते आहेत. तर त्यावेळेस तुम्हाला सांगायचं, सिस्टीन अँड मिथिओनाइन. सिस्टीन अँड मिथिओनाइन हे दोन असे अमायनो ऍसिड आहेत ज्याच्यामध्ये सल्फर पाहायला भेटतं, म्हणजे भेटतो. Yes. अच्छा, मला सांग, आपल्या महाराष्ट्राचं CM चं नाव काय? विथ चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र. देवेंद्र फडणवीस आहे. ठीक आहे. तर तो कसा असायला पाहिजे? सुपर असायला पाहिजे. सुपर म्हणजे सु म्हणजे सल्फर. ठीक आहे. C म्हणजे सिस्टीन, M म्हणजे काय? मिथिओनाइन. ठीक आहे. असं तुम्ही त्याला ध्यानात ठेवू शकता. तुम्ही इथं पाहू शकता सल्फर प्रेझेंट आहे, सल्फर प्रेझेंट आहे. ठीक आहे. हे दोन एक्झाम्पल राहतील का ध्यानामध्ये तुमच्या? यस, सिस्टीन अँड मिथिओनाइन. येस सर. येस सर. ओके. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, अमायनो ऍसिड विच पार्टिसिपेट इन प्रोटीन सिंथेसिस आर कॉल्ड एज प्रोटीन अमायनो ऍसिड. आणि तुम्हाला माहिती आहे की 20 ते आहेत प्रोटीन अमायनो ऍसिड, आणि बाकीचे अमायनो ऍसिड आहेत पण ते प्रोटीन सिंथेसिस मध्ये मदत करत नाही, त्याच्यामुळे त्यांना म्हटलं तर नॉन प्रोटीन अमायनो ऍसिड. ते पण ऑलरेडी पाहिलं. जसं गाबा, गॅमा अमिनो ब्युटेरिक ऍसिड, ऑर्निथिन, सिट्रुलिन, हे असे पण आहेत पण ते नॉन प्रोटीन अमायनो ऍसिड आहे. ठीक आहे. ओके. तर मला सांगा, ठीक आहे, मी तुम्हाला प्रश्न विचारतो. जस्ट टेल मी की जस्ट टेल मी की ऍसिडिक अमायनो ऍसिडचे एक्झाम्पल कोणते कोणते आहे, सांगा बरं. ग्लुटामिक ऍसिड. यस. ऍस्पर. ऍस्पर्टिक ऍसिड. व्हेरी गुड. त्याच्यानंतर ऍसिडिक जो अमायनो ऍसिड आहे त्यांच्यावरती नेट चार्ज कोणता असेल? पॉझिटिव्ह. ऍसिडिक वरती, ऍसिडिक. ऍसिडिक. पॉझिटिव्हच सर. ओके. ऍसिडिक मध्ये बघा की COOH ग्रुप जो आहे तो किती वेळेस आहे? दोनदा. राईट. तर आपण जर पाहिलं, ऍसिडिक ग्रुप वाल्याने जर ठरवलं की आपल्याला काय करायचं आहे, H+ आयन रिलीज करायचं आहे, तर तुम्ही पाहू शकताय की त्याच्यावरती दोन निगेटिव्ह चार्ज जे आहे ते येऊ शकतात. तुम्हाला मी दाखवतो इथं परत. येस, इथं बघा. तुम्ही इथं पाहू शकता की ऍसिडिक ग्रुप जो आहे तर त्याच्यामध्ये बघा
नेट चार्ज कोणता येतोय बघा इथं. व्हॉट इज द नेट चार्ज? निगेटिव्ह. तर तुम्ही जर Negative. पाहिलं, ठीक आहे, याच्यावरती पॉझिटिव्ह आहे, याच्यावरती निगेटिव्ह निगेटिव्ह आला सपोज, तुम्ही पाहू शकता तरी पण नेट चार्ज कोणता शिल्लक राहतो? निगेटिव्ह. एवढं ध्यानात ठेवा, ऍसिडिक म्हटल्यानंतर निगेटिव्ह चार्ज, बेसिक म्हटल्यानंतर कोणता चार्ज? पॉझिटिव्ह. येस, हे ध्यानात ठेवायचं. न्यूट्रल म्हटल्यानंतर कोणता चार्ज? न्यूट्रल म्हटल्यानंतर दोन्ही चार्ज नो इक्वल. चार्ज. हा, नो चार्ज किंवा नेट नो चार्ज किंवा दोन्ही चार्ज इक्वल आहे. स्पेशल पॉइंट्स आपण कव्हर केले. सो आता बघा आपण लास्ट पॉइंट कडे जातोय, ठीक आहे. सो लास्ट पॉइंट आहे कन्फिगरेशन ऑफ प्रोटीन. कन्फिगरेशन ऑफ प्रोटीन. आता मी काय करतो तुम्हाला एक तुम्हाला मी आहे ना एक गोष्ट इथं शिकतो, ठीक आहे. व्यवस्थित बघा. हा आपला एक अमायनो ऍसिड आहे, ठीक आहे. अमायनो ऍसिड मी इथं ड्रॉ केला सी, इकडे एच, इकडे व्हॅरियल ग्रुप आर. त्याच्यानंतर मी इथं काय केलं सी, त्याच्यानंतर डबल बॉन्ड ओ. त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, इथं मी एकदम बारीक मध्ये ओ एच लिहितो. त्याच्यानंतर इथं आहे आपलं एन, त्याचा हा एच, त्याच्यानंतर हा सेकंड एच, ठीक आहे. आता मी काय केलं, इथं परत एक सी ड्रॉ केला, इथं एच ड्रॉ केला, इथं मी एन ड्रॉ केला, इथं एक एच ड्रॉ केला, इथं एक एच ड्रॉ केला, तर मी आर ड्रॉ केला, तर सी ओ एच, नंतर डबल बॉन्ड ओ असं. मला सांगा, इथं ओ एच आणि एच हे दोघं वॉटरमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर इथे एक बॉन्ड तयार होतो, राईट? या सी ओ एन एच ह्या बॉन्डला काय म्हणायचं सांगा बरं? पेप्टाइड बॉन्ड. Peptide bond. पेप्टाइड बॉन्ड. व्हेरी गुड. ठीक आहे. आता इथं बघा व्यवस्थितरित्या, हा तुमचा फर्स्ट अमायनो ऍसिड आहे, ठीक आहे. दिस इज युअर दिस इज युअर फर्स्ट अमायनो ऍसिड. बघा बरं का, तुमचा फर्स्ट अमायनो ऍसिड आहे हा तुमचा. जर इथं जर पाहिलं, दिस इज Sir, mute झालंय. हा तुमचा अमायनो ऍसिड 3 होऊ शकतो, हा तुमचा अमायनो ऍसिड 4 होऊ शकतो, हा तुमचा अमायनो ऍसिड 5 होऊ शकतो इथं त्याच पद्धतीने. आणि लास्ट मध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही पाहू शकताय सी असेल, एच असेल, इकडे आर असेल, तर तुम्ही इथं पाहू शकताय सी डबल बॉन्ड ओ ओ एच. तर तुम्ही बघा, जो हे जे एंड हे जे एंड आहे आणि हे जे एंड आहे, दोन्ही एंड बघा बरं का अमायनो ऍसिडचे. मला सांगा, ही एवढी मोठी जी चेन बनली, एवढी मोठी जी चेन बनली, त्या चेनला मी डायपेप्टाइड म्हणू, ट्रायपेप्टाइड म्हणू की पॉलीपेप्टाइड म्हणू सांगा बरं? Polypeptide. पॉलीपेप्टाइड. पॉलीपेप्टाइड. येस. मग पॉलीपेप्टाइडलाच मी प्रोटीन म्हणू शकतो का? Yes, sir. ओके. मग प्रोटीनचं बिल्डिंग ब्लॉक कोण आहे? अमायनो ऍसिड आहे, ठीक आहे. आता व्यवस्थित बघा, तुम्ही जर पाहिलं जेव्हा आपण लिहितो ना त्यावेळेस आपलं हे लेफ्ट एंड असते, आणि जेव्हा आपण पेनाने आणि नोटबुक वरती लिहितो त्यावेळेस आपलं हे राईट एंड असतं, बरोबर आहे. म्हणजे ही डावी बाजू असते आणि ही उजवी बाजू असते, कारण की नोटबुक मध्ये आपण असंच करतो. त्यावेळेस तुम्ही बघा, पण जर आपण जर व्हेंट्रिकल जर पाहिलं, व्हेंट्रिकल, ठीक आहे. व्हेंट्रिकल मध्ये मला सांगा बरं, लेफ्ट कशाला आपण म्हणतो? याला म्हणतो, आठवते तुम्हाला? लेफ्ट ऍट्रियम, राईट ऍट्रियम, लेफ्ट व्हेंट्रिकल, राईट व्हेंट्रिकल, बरोबर आहे का नाही? यस. येस सर. हा, तर मी तुम्हाला कन्फ्युजन का दूर करतोय तुमचं इथे, की कशाला लेफ्ट आणि कशाला राईट म्हणायचं. ज्यावेळेस आपण आहे ना केमिस्ट्री बद्दल डिस्कशन करतो ना, त्यावेळेस जे नोटबुक मध्ये जे तुम्ही लेफ्ट लिहिता ना त्यालाच लेफ्ट म्हणायचं, नोटबुक मध्ये जे तुमची राईट साईड आहे त्यालाच राईट म्हणायचं, जेव्हा आपण कंपाऊंड्स बद्दल डिस्कशन करतोय, ठीक आहे. पण ज्यावेळेस आपण आहे ना ऑर्गन्स बद्दल डिस्कशन करतोय त्यावेळेस जे तुमचं लेफ्ट आहे
ते ऍक्च्युली कसं लेफ्ट आहे ते तुम्हाला सांगतो मी. ठीक आहे, जस्ट शो यू. आता जस्ट इमेजिन करा, तुम्ही डॉक्टर आहे, ठीक आहे. गौरी इज अ डॉक्टर, तेजोल इज अ डॉक्टर, बोथ ऑफ यू आर डॉक्टर, अँड नाऊ आय एम अ पेशंट सिटिंग इन फ्रंट ऑफ यू. तर मला सांगा, जेव्हा पेशंट तुमच्या समोर बसेल आहे, त्यावेळेस मला सांगा की माझा हा जो हँड आहे, हा हँड, माझा हा जो हँड आहे, तो तुमच्या कोणत्या साईडला दिसतो सांगा बरं? लेफ्ट साईडला दिसतो की राईट साईडला दिसतो? लेफ्ट. हा, लेफ्ट साईडला लेफ्ट. दिसतो. पण हा माझा कोणता हँड आहे सांगा? राईट हँड. ऍब्सोल्युटली. राईट. जेव्हा तुम्ही डॉक्टर आहे, तर डॉक्टरच्या समोर पेशंट बसलेला असतोय. डॉक्टरच्या समोर पेशंट बसलेला असतोय. त्याच्यामुळं त्याचे हार्ट जे आहे, जे आपण पाहतोय, ठीक आहे, हे जे हार्ट आपण जे पाहतोय, हे हार्ट कुणाचं पाहतोय सांगा? तुमचं पाहताय तुम्ही की पेशंटचं पाहताय? पेशंट. हा, तर पेशंटचं पाहताय, त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकताय तुमची राईट साईड आणि पेशंटची राईट साईड सेम असेल का? नाही, उलटी असणार. क्लिअर? येस सर. ओके. तर हे जे आहे ते तुमचं लेफ्ट एंड आहे, हे जे आहे तुमचं राईट एंड आहे. लेफ्ट एंड जे आहे त्याला तुम्ही पाहू शकताय, जे बिगिनिंग एंड आहे त्याच्यामध्ये अमायनो ग्रुप फ्री असतो, अमायनो ग्रुप फ्री असतो. जो राईट एंड आहे त्याच्यामध्ये ऍसिडिक ग्रुप फ्री असतो. पॉइंट. जो लेफ्ट एंड आहे त्याला म्हटलं तर एन टर्मिनल, ध्यानात ठेवा. आणि जे राईट एंड आहे त्याला म्हटलं तर सी टर्मिनल. सी कशावरून? ह्या COOH पासून. एन कशावरून? ह्या NH2 पासून. कळलं का सगळ्यांना? येस सर. ओके. आता ज्या वेळेस आहे ना, तुम्ही इथं पाहू शकता हा अमायनो एंड आहे आणि त्याच्यानंतर हा कार्बोक्सिलिक एंड आहे. हा आपला स्टार्टिंग पॉइंट आहे 1, हा आपला एंडिंग पॉइंट आहे 25. ठीक आहे. तर आता होतं काय माहिती का, जेव्हा आपण अमायनो ऍसिड बनवतो ना, ते अमायनो ऍसिड कसं बनवलं जातं हे मी तुम्हाला मॉलिक्युलर बेस ऑफ इनहेरिटन्स मध्ये डिटेलमध्ये शिकवेल. पण एवढं ध्यानात ठेवा की एका अमायनो ऍसिडला दुसरा अमायनो ऍसिड जोडला जातो, त्यावेळेस जे असते ना, त्यावेळेसचं स्ट्रक्चर जे असते ते एकदम सिम्पल स्ट्रक्चर असतं. ते मी तुम्हाला इथे लिहून दाखवतो. तेव्हा जे स्ट्रक्चर असतं ना ते एकदम सिम्पल असतं. सिम्पल म्हणजे काय? तुम्ही पाहू शकताय, एका अमायनो ऍसिडला दुसरा अमायनो ऍसिड जोडतो, दुसऱ्याला तिसरा जोडतो, तिसऱ्याला चौथा जोडतो. याला एकदम सिम्पल स्ट्रक्चर म्हणतो. सिम्पल स्ट्रक्चर जे असते ना त्याचं असते प्रायमरी स्ट्रक्चर म्हणायचं याला. कोणतं स्ट्रक्चर म्हणायचं? प्रायमरी स्ट्रक्चर किंवा प्रायमरी कन्फिगुरेशन. याच्यामध्ये कसं असतंय, अमायनो ऍसिड मध्ये फक्त एकच बॉन्ड असतो. कोणता बॉन्ड? पेप्टाइड बॉन्ड. पेप्टाइड बॉन्ड. असं. हे प्रायमरी कन्फिगरेशन जे असतं ना, याच्यामधून आपण काय शिकू शकतो? हा, पहिला अमायनो ऍसिड कोणता आहे, दुसरा कोणता आहे, तिसरा कोणता आहे, चौथा कोणता आहे, हे स्ट्रक्चर, ही स्टडी जी आहे ती प्रायमरी कन्फिगरेशन वरून क्लिअर होईल. थोडस पुढे जर गेले तर कोणतं कन्फिगरेशन स्टार्ट होतं? सेकंडरी कन्फिगरेशन. ठीक आहे. सेकंडरी कन्फिगरेशन मध्ये कसं असतंय की ही जी स्ट्रेट लाईन जी आहे, ती स्ट्रेट लाईन जी आहे तुम्ही पाहू शकताय, ती स्ट्रेट लाईन काय होते, थोडीशी अशी हेलिकल व्हायला लागते. हेलिकल. हेलिकल झाल्यामुळे तुम्ही पाहू शकताय, हा अमायनो ऍसिड जो आहे, इथं अमायनो ऍसिड आहे. सगळं इथं इथं पकडा सपोज. ठीक आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, 7th, 8 असं. तर तुम्ही जर पाहत गेले तर अमायनो ऍसिडच प्रेझेंट आहे, पण तो आता 2D स्ट्रक्चर मध्ये गेलेला आहे. 2D म्हणजे तुम्ही पाहू शकताय, विड्थ पण आहे, लेंथ पण आहे. तुम्ही पाहू शकताय अशा याच्यामध्ये तो 2D कन्फिगरेशन मध्ये गेला. याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, एका अमायनो ऍसिड दुसऱ्या अमायनो ऍसिड मध्ये आहे ना, काही बॉन्ड बनतात. ठीक आहे, काही बॉन्ड बनतात. ह्या बॉन्डला म्हटलं तर हायड्रोजन बॉन्ड. लक्षात घ्या, बॉन्डला म्हटलं तर हायड्रोजन बॉन्ड. मग मला सांगा, सेकंडरी कन्फिगरेशन मध्ये किती बॉन्ड आहेत? 2. पहिला बॉन्ड पेप्टाइड बॉन्ड, जो अमायनो ऍसिड मध्ये प्रेझेंट आहे. दुसरा बॉन्ड हायड्रोजन बॉन्ड.
ठीक आहे. मग तुम्ही पाहू शकता असं स्ट्रक्चर बनतं. सेकंडरी कन्फिगरेशन आहे, त्याच्यामध्ये टोटल तुम्ही पाहू शकता असं स्ट्रक्चर बनतं हायड्रोजन बॉन्ड एकत्र आल्यामुळं. ते कसे आले ते पण तुम्हाला दाखवतो. या स्ट्रक्चरला म्हटलं जातं अल्फा हेलिक्स. ठीक आहे. तसंच काय होतं माहिती आहे का, कधी कधी काय होतं, कधी 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 असं झिगझॅग झिगझॅग स्ट्रक्चर बनतं. झिगझॅग झिगझॅग स्ट्रक्चर बनतं. ठीक आहे. झिगझॅग झिगझॅग स्ट्रक्चर बनतं. तर होतं काय, कधी कधी यांच्यामध्ये असे दोन चेन मध्ये काय होतात, असे हायड्रोजन बॉन्ड बनतात. मग एक प्लेट लाईक स्ट्रक्चर तयार होतं. बीटा प्लेटेड शीट स्ट्रक्चर म्हणतात. बीटा प्लेटेड शीट लाईक स्ट्रक्चर. तर तुम्ही पाहू शकता अल्फा हेलिक्स आणि बीटा प्लेटेड शीट स्ट्रक्चर हे सेकंडरी कन्फिगरेशनचे एक्झाम्पल असतात. टर्शरी कन्फिगरेशन मध्ये काय होतं मी तुम्हाला सांगतो. टर्शरी कन्फिगरेशन मध्ये पेप्टाइड बॉन्ड होता, हायड्रोजन बॉन्ड होता, त्याच्यात आणखीन बॉन्ड बनत जातात. म्हणजे हेच अल्फा हेलिक्स किंवा बीटा प्लेटेड शीट स्ट्रक्चर हे काय करतात, असे असे कसे फोल्ड होतात आणि एक 3D स्ट्रक्चर बनवतात. एकदम असं 3D बाहेर हॉरिझॉन्टल इकडं तिकडं असं 3D स्ट्रक्चर बनवतात. 3D स्ट्रक्चर बनवतात. त्याच्यामध्ये लेंथ पण आहे, विड्थ पण आहे, हाईट पण आहे. 3D स्ट्रक्चर बनवतात ते. त्याच्यामुळे त्याला आपण टर्शरी कन्फिगरेशन म्हणतो. याच्यामध्ये कसं असतंय, अमोनो ऍसिड तर प्रेझेंट असतात, ठीक आहे, हे अमोनो ऍसिड वगैरे आहेत. पण अमोनो ऍसिड मध्ये ना आता बॉन्ड्स खूप सारे बनेले. अगोदर फक्त पेप्टाइड बॉन्ड होता, हायड्रोजन बॉन्ड होता. पण आता ह्या वेळेस आहे ना, पेप्टाइड बॉन्ड पण आहे, हायड्रोजन बॉन्ड पण आहे, आयोनिक बॉन्ड पण आहे, वांडरवॉल फोर्सेस पण आहे, वांडरवॉल फोर्सेस पण आहे. असे वेगवेगळे बॉन्ड्स एकत्र येतात आणि नंतर हे टर्शरी कन्फिगरेशन बनवतात. ठीक आहे. आणि नंतर एक असं असतंय, त्याला म्हटलं जातं क्वाटर्नरी कन्फिगरेशन. क्वाटर्नरी कन्फिगरेशन मध्ये काय होतं, हे असे 3D वाले जे बॉल्स आहेत ना, 3D वाले जे बॉल्स आहेत, 3D वाले बॉल्स असे एकत्र येतात. दोन किंवा दोनपेक्षा जास्त असे एकत्र येतात आणि यांच्यामध्ये बॉन्ड बनतात. यांच्यामध्ये कोणता बॉन्ड बनतो हे बघा. पेप्टाइड बॉन्ड, हायड्रोजन बॉन्ड, आयोनिक बॉन्ड हे तर सगळे होते. पण आता यांच्यामध्ये बनायला लागतात आणखीन एक बॉन्ड, त्याला म्हटलं तर डायसल्फाइड बॉन्ड. हे प्रायमरी टू क्वाटर्नरी हे असं डेव्हलपमेंट कधी कधी होत जातं प्रोटीनचं. स्लोली स्लोली अगोदर एक सिंपल चेन असते, नंतर त्या चेनला मॉडिफाय केलं जातं, नंतर आणखीन मॉडिफाय केलं जातं, मग टर्शरी कन्फिगरेशन मध्ये आणलं जातं. टर्शरी कन्फिगरेशन इज अ मोस्ट ऍक्टिव्ह फॉर्म ऑफ प्रोटीन, मोस्ट ऍक्टिव्ह फॉर्म आणि मोस्ट फंक्शनल फॉर्म म्हटलं जातं. म्हणजे आपले जेवढे काही एन्झाईम्स आहेत ना, enzymes. Most enzymes are proteinaceous आणि most enzymes which are proteinaceous ते कोणतं कन्फिगरेशन मध्ये प्रेझेंट असतात, टर्शरी कन्फिगरेशन मध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. हा काय होता, हा ओव्हरव्ह्यू होता. आता मी काय करतो, तुम्हाला याचा डिटेल स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला आता शिकवतो. आता सगळ्यात पहिले प्रायमरी स्ट्रक्चर. प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये काय तयार होणार आहे बरं? प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये आपल्याला काय काय पाहायला भेटेल? प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये आपल्याला अमायनो ऍसिडची सिक्वेन्स पाहायला भेटते. आपल्याला पोझिशनल इन्फॉर्मेशन कळते की कोणता अमायनो ऍसिड पहिला आहे, कोणता दुसरा आहे, कोणता तिसरा आहे, कोणता चौथा आहे, कोणता पाचवा आहे. म्हणजे कोणता पहिला आहे, कोणता दुसरा आहे, असं आपल्याला कोणत्या स्ट्रक्चरमध्ये कळतं सांगा बरं? पोझिशनल इन्फॉर्मेशन कोणत्या स्ट्रक्चरमध्ये कळते? प्रायमरी. प्रायमरी. व्हेरी गुड. ओके. तर आता नेक्स्ट इथे बघा. प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये तुम्ही पाहू शकता अमायनो ऍसिडची चेन असते, मोस्ट अनस्टेबल असते, वॉटर इनसोल्युबल असते. ठीक आहे. हे जस्ट नवीन आता सिंथेसाइज केलेलं असतंय. काही फंक्शनल प्रोटीन नाही, काही स्ट्रक्चरल प्रोटीन कुठेही त्याचा यूज केला जात नाही. सेकंडरी कन्फिगरेशन बघा. याच्यामध्ये पेप्टाइड बॉन्ड सोबत आणखीन कोणते बॉन्ड आले बोला? येस. हायड्रोजन बॉन्ड. हा. आता हे हायड्रोजन बॉन्ड कुठे बनतात मी तुम्हाला सांगतो. दिस हायड्रोजन बॉन्ड दे आर फाउंड बिटवीन ऑक्सिजन ऑफ वन पेप्टाइड बॉन्ड अँड हायड्रोजन ऑफ अनदर पेप्टाइड बॉन्ड. हे मी तुम्हाला दाखवतो. ह्याचे कॉईल स्ट्रक्चर बनतं, त्याला आपण म्हणतो सेकंडरी स्ट्रक्चर. ते दोन टाईपचं असते, अल्फा हेलिक्स अँड बीटा प्लेटेड शीट. इथे तुम्हाला दाखवतो. इथे एक डायग्राम दिसते तुम्हाला. हे बघा, हे एक डायग्राम आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये बघा अमायनो ऍसिडच आहे. यू सी अमायनो ऍसिडच आहे. तुम्ही इथे बघा, हा तुमचा सी आहे, हा एच आहे, हा आर आहे,
त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता हा N, त्याच्यानंतर H कंपाऊंड आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथं NH तुम्ही पाहू शकता का आलं की हा जो C डबल बॉन्ड O आहे एका अमायनो ऍसिडचा, ह्या अमायनो ऍसिडचा जो ऑक्सिजन आहे तो दुसऱ्या अमायनो ऍसिडचा जो NH आहे त्याच्यासोबत बॉन्ड बनवतोय. असे हायड्रोजन बॉन्ड बनतात. असे बॉन्ड बनतात. हे हायड्रोजन बॉन्ड बनल्यामुळे तुम्ही पाहू शकता असं हेलिकल स्ट्रक्चर तयार होत आहे. त्याला म्हटलं जातं अल्फा हेलिक्स. ह्या अल्फा हेलिक्स मध्ये तुम्ही पाहू शकताय काय पेप्टाइड बॉन्ड तर आहेच आहे. पेप्टाइड बॉन्ड तर आहेच आहे कारण की CONH बॉन्ड असतोय बघा. CONH. CONH हा कोणता बॉन्ड आहे? हा पेप्टाइड बॉन्ड आहे. हे तर माहिती आहे आपल्याला. हा पेप्टाइड बॉन्ड. पेप्टाइड बॉन्ड सोबत कोणता बॉन्ड एक्स्ट्रा? हायड्रोजन बॉन्ड. व्हेरी मच इम्पॉर्टंट. ठीक आहे. बाकीच हे त्यांना ठेवण्याची गरज नाही. आता इथं बघा हा पॉइंट VIMP. VIMP. तुम्ही इथं बघा हा जो आहे, ठीक आहे, हा जो आहे याच्यामध्ये जर तुम्ही जर पाहिलं व्यवस्थितरित्या, आता याला मी असंच ड्रॉ करतो स्वतःला. याला म्हटलं तर राईट हँडेड रोटेशन. राईट हँड रोटेशन. आणि जर मी जर याला जर असं जर काढलं तर याला म्हटलं तर लेफ्ट हँड रोटेशन. तर कधी पण तुम्ही बघा ना अल्फा हेलिक्स जे आहे, अल्फा हेलिक्स ते हमेशा राईट हँडेड रोटेशन शो करतात. अल्फा हेलिक्स कोणतं रोटेशन शो करतात सांगा बरं? यस. राईट हँड. हा, राईट हँडेड रोटेशन शो करतात. बाकीचं हे ध्यानात ठेवण्याची गरज नाहीये की प्रत्येक टर्नमध्ये 3.5 अमायनो ऍसिड येतात म्हणून. ओके. 2D कुठं प्रिंट असतात तुम्ही पाहू शकता जे हेअर्स आहेत ना, हेअर्स, त्या हेअर्स मध्ये कॅरेटिन प्रोटीन असते. हे कॅरेटिन प्रोटीन फायब्रस असतंय, टफ असतंय, रेजिस्टंट टू डायजेशन असतंय, स्क्लेरोप्रोटीन. हे कॅरेटिन जे हेअर्स मध्ये पाहायला भेटतं ना कॅरेटिन प्रोटीन ते 2D स्ट्रक्चर मध्ये असते. हे ध्यानात ठेवा. कॅरेटिनला हार्डनेस कुठून भेटते? कॅरेटिनला हार्डनेस सिस्टीन पासून भेटते. सिस्टीन मध्ये काय प्रेझेंट होतं? सल्फर. इव्हन आपले जे नेल्स असतात ना, नेल्स, त्या नेल्सला हार्डनेस काय भेटते? कारण त्याच्यामध्ये सल्फर कंटेनिंग अमायनो ऍसिड आहे, सिस्टीन. ध्यानात ठेवा. नेक्स्ट बघा इथं बीटा प्लेटेड स्टिक स्ट्रक्चर. ह्याच्यामध्ये पण तुम्ही पाहू शकताय, याच्यामध्ये हे बघा ही एक चेन आहे, ही एक चेन आहे. हे चेन मध्ये तुम्ही पाहू शकताय की याच्यामध्ये इथं हायड्रोजन बॉन्ड्स असे बनलेले आहेत. तर इथं तुम्ही पाहू शकताय 2 or more पॉलीपेप्टाइड चेन. तुम्ही पाहू शकता इथं ही एक पॉलीपेप्टाइड चेन आहे, ही एक पॉलीपेप्टाइड चेन आहे. आर हेल्ड टुगेदर बाय इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड्स आहेत. कळलं? आणि हे कोणतं स्ट्रक्चर आहे? बीटा प्लेटेड शीट स्ट्रक्चर आहे. आता बघा टर्शियरी स्ट्रक्चर. टर्शियरी स्ट्रक्चर मध्ये जर आपण पाहिलं तर 3D व्ह्यू येतो. हे एक ग्लोब्युलर प्रोटीन आहे, असं गोल 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 ग्लोब्युलर 3D. हे जर आपण पाहिलं NCERT मध्ये सांगितलंय की जे टर्शियरी स्ट्रक्चर आहे ना ते होलो उलन बॉल सारखं दिसतं. होलो उलन बॉल. हे बघा, उल म्हणजे एखादा धागा, तो होलो उलन बॉल सारखं असं 3D स्ट्रक्चर दिसतं. ते वॉटर सोल्युबल असतात. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता मेजॉरिटी ऑफ प्रोटीन्स अँड एन्झाईम्स इन प्रोटोप्लाझम ते टर्शियरी स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे खूपच इम्पॉर्टंट असतात बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीसाठी. आता इथे बघा व्यवस्थित बरं का. इथे बघा एक तर पेप्टाइड बॉन्ड प्रेझेंटच आहे, पण तुम्ही इथं पाहू शकताय बरं. इथं एक अमायनो ऍसिडचा आर ग्रुप आहे आणि याचा आर ग्रुप आहे. तुम्ही इथं पाहू शकता इथं कोणता आर ग्रुप आहे बघा बरं. CH2OH वाला आहे. इथं कोणता आहे? CH2COOH आहे. झालं काय बरं याच्यामध्ये? सांगा बरं, हा CH2OH आर ग्रुप असणाऱ्या अमायनो ऍसिडचं नाव काय? कोणी सांगू शकतं? CH2OH हायड्रॉक्सी मिथाईल कोणत्या अमायनो ऍसिडचा आहे सांगा? सेरीन. Serine. हा, व्हेरी गुड. त्याच्यानंतर CH2COOH कोणत्या अमायनो ऍसिडचे सांगू शकता? ॲलेनिन. नाही. हे बघा घाडगे, अक्षय, सोपान. घाडगे म्हणजे एकदम H, ॲलेनाईन मध्ये मिथाईल CH3, सेरीन मध्ये CH2OH. ठीक आहे. हा जो आहे ना हा आहे तुमचा ऍस्पार्टिक ऍसिड. हा कोण आहे तुमचा? ऍस्पार्टिक ऍसिड. हे बघा हा आर ग्रुप आहे ना,
हा आर ग्रुप आहे, CH2COOH आर ग्रुप आहे. आर ग्रुपचं डिस्कशन चालू आहे इथं. फक्त हा आर ग्रुप आहे. ग्लुटामिक ऍसिड मध्ये कसं आहे? ग्लुटामिक ऍसिड मध्ये CH2 नंतर COOH. कळलं का तुम्हाला? हा आर ग्रुप आहे. आर ग्रुप. नंतर हा अल्फा कार्बन, नंतर हा COOH, नंतर हा सिंपल H, नंतर हा तुमचा NH2. हा आर ग्रुपचं डिस्कशन चालू. आर ग्रुप. जर आर ग्रुपमध्ये CH2 COOH असेल तर ग्लुटामिक. जर फक्त CH2 असेल COOH असेल तर ऍस्पर्टिक ऍसिड. मग बघा यांच्यामध्ये कोणता बॉन्ड म्हटलं? हायड्रोजन बॉन्ड. त्याच्यानंतर कधी कधी काय होतं माहिती का? काही काही अमोनो ऍसिडचा आर ग्रुप हा आहे, काहींचा आर ग्रुप आहे. त्या आर आर ग्रुपमध्ये काय होतं? हायड्रोफोबिक इंटरॅक्शन होऊन त्यांच्यामध्ये एक बॉन्ड बनतोय. कधी कधी काय होतं की ही चेन आहे, ही चेन आहे. तुम्ही इथं पाहू शकता CH2S म्हणजे कधी कधी काय होतं की सिस्टीन सिस्टीन अमोनो ऍसिड मध्ये काय होऊन राहिलेलं आहे? बॉन्ड बनवून राहिला आहे, डायसल्फाइड ब्रिज. कधी कधी तुम्ही पाहू शकता हा CH2 NH3 हा कोण होता बरं? कोणी सांगू शकता? हा होता तुमचा लायसिन. ठीक आहे. नंतर CH2COOH हा कोण आहे? आता सांगितलं तुमचा ऍस्पर्टिक ऍसिड. यांच्यामध्ये तुम्ही पाहू शकता कोणता बॉन्ड बनवून राहिला? इकडे प्लस चार्ज, इकडे मायनस चार्ज. कोणता बॉन्ड? आयोनिक बॉन्ड बनतोय. म्हणजे जेव्हा असे वेगवेगळे बॉन्ड एकत्र येतात ना, त्यावेळेस जे स्ट्रक्चर बनते समजून घ्यायचं. ते स्ट्रक्चर कोणतं आहे तुमचं? 3D. हे असं 3D. क्लिअर? येस. Yes, sir. Yes, sir. आता इथे बघा बरं का. हे स्ट्रक्चर पाहिल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता असे पॉकेट्स तयार होऊन राहिले तिथं. असे पॉकेट्स ध्यानात ठेवा. असे पॉकेट्स तयार होतात तिथं. असे पॉकेट्स तयार होतात. पॉकेट्स वेगवेगळे असे ना पॉकेट्स तयार होतात इथं असे. हे पॉकेट्स काय माहिती का? हे पॉकेट्स ही अशी जागा असते ज्या ठिकाणी सबस्ट्रेट येऊन बाइंड होत असतो. सबस्ट्रेट. मग हे जे असतात ना 3D प्रोटीन हे एन्झाईम म्हणून काम करतात. एन्झाईमचं काम काय असतं माहिती आहे का? सबस्ट्रेटला कन्वर्ट करणं प्रोडक्टमध्ये. सबस्ट्रेट येतात, एन्झाईमला बाइंड होतात आणि एन्झाईम काय करतात? सबस्ट्रेटचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये करतात. हे यांचं काम असतं. ठीक आहे. अशा पद्धतीने 3D स्ट्रक्चर असतात. त्या 3D स्ट्रक्चरमध्ये पेप्टाइड बॉन्ड जो असतोय तो सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट आहे. नंतर तुम्ही पाहू शकता हायड्रोजन बॉन्ड असतोय. नंतर डायसल्फाइड बॉन्ड हा सेकंड स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड असतो प्रोटीनमध्ये. नंतर आयोनिक बॉन्ड आणि हायड्रोफोबिक बॉन्ड बनतात. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वाटर्नरी बघा तुम्ही हा प्रोटीन क्वाटर्नरी स्ट्रक्चर. सो क्वाटर्नरी स्ट्रक्चर म्हणजे काय? इट रेफर्स टू दी 3D शेप ऑफ मल्टीमेरिक प्रोटीन. 3D शेप. आता इथे बघा तुम्ही पाहू शकता कितीतरी 3D प्रोटीन एकत्र आले कितीतरी. बेसिकली हे काय माहिती का? 2 अल्फा चेन आहेत, 2 अल्फा चेन आणि 2 बीटा चेन एकत्र येऊन हे स्ट्रक्चर बनलेलं आहे. 2 अल्फा चेन आणि 2 बीटा चेन. तर हे जे स्ट्रक्चर बनलंय ना इथं 4 थ्रेडी एकत्र आले आणि नंतर हे जे स्ट्रक्चर बनलंय. ठीक आहे. तुम्ही परत जॉईन करू शकता का 10-15 मिनिट? Yes, Yes, sir. sir. करू शकतो. नाही वेळ आहे का तुम्हाला? हो, सर. Oh, sir. ओके, मग आपण परत दुसऱ्या आयडी वरती जॉईन करू. ठीक आहे, एंड झाल्यानंतर. तर जे 2 अल्फा आणि 2 बीटा जे आहेत ना, ठीक आहे, 2 अल्फा आणि 2 बीटा हे सगळे एकत्र आलेत आणि यांच्यामध्ये बनलेले आहेत डायसल्फाइड बॉन्ड. ठीक आहे, हे सगळे एकत्र आहेत.